ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. ताईंना नाव वगैरे सांगू नका म्हणून सांगितलेलं आहे. तर ताई म्हणत होत्या, गेली 8 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि त्याच्या आधी आई खूप वर्ष माझ्या मागं लागायची म्हणतात. माझी आई खूप वर्षापासून आईंच्या मार्गात होती म्हणतात. अ, ती जवळ-जवळ माझ्या जन्माच्या आधीपासून आईंच्या मार्गात होती म्हणतात. पण तरी मला ती मार्गात नाही आणू शकली म्हणतात. आणि हे खूप आत्ता मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय, की आईनं इतके वर्ष आम्हाला हे सांगण्यात, हे शिकवण्यात घालवलं, की आईंशिवाय आपल्याला कुणी नाही आहे. त्यांचे पाय आधी धरा. कधी पाया वगैरे पडायला लागलं तरी आई कायम म्हणायची म्हणतात, की माझ्या पाया पडू नका, आईंच्या पाया पडा. कधी आम्ही पेपरला चाललो किंवा कुठं बाहेर निघालो, काही कारणास्तव आईला सोडून सुट्टीला वगैरे चाललो, आजोळी वगैरे, तर तिथं जाताना आम्ही आईच्या पाया पडायचो. तर आई बोलायची, "माझ्या पाया पडू नका, आईंच्या पाया पडा. आईंच्या पाया पडलं की कुणाच्या पाया नाही पडावं लागणार तुम्हाला." आईचे शब्द ना मूर्खपणाचे वाटायचे. खरं म्हणजे ही गोष्ट बऱ्याच जणांना हे वाटेल, की मी असं बोलते असं म्हणतात ताई. पण खरंच असं वाटायचं, काय ही आई अशी म्हणजे आईंचं सारखं हे करत असते. अनुभव यायचे बऱ्याच वेळेला आईचं बघितल्यानंतर असं वाटायचं, की हां, हिची श्रद्धा आहे म्हणून. पण आम्हाला असं सारखं वाटायचं, ही आमच्या का पाठीमागं लागते? हिला आवडतंय, हिला अनुभव येतात, तर ही सांगत असते. माझी आई नर्स म्हणून काम करत होती म्हणतात. खूप वाईट-वाईट प्रसंगांना तिला तोंड द्यावं लागलं. बरेच वेळेला असं म्हटलं जातंय म्हणतात, की नर्स म्हणून ज्या लेडीज वावरतात, त्या खूप वागायला खराब असतात. असं बऱ्याच आज आज मी बऱ्याच ठिकाणी ऐकते म्हणतात, की त्यांच्याकडं बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतोय. आईंच्या मार्गात होती आणि तिला म्हणजे जॉब करणं गरजेचंच होतं म्हणतात. माझे वडील ना तितकेसे चांगले कमवत नव्हते म्हणतात. म्हणजे शिकलेले नव्हते माझे वडील. आईची पण 12वी झालेली होती, पण ती नर्सिंग वगैरे तिचं झालेलं होतं आणि तिला म्हणजे सरकारी जॉब मिळाला, नर्स म्हणून म्हणतात. तर त्यामुळं तिला तो सोडता पण येत नव्हता. पण ना ती आईंच्या मार्गात होती आधीपासून. त्यामुळे इतक्या-इतक्या वाईट गोष्टी आजूबाजूला घडत होत्या. आजूबाजूला बऱ्याच वाईट म्हणजे तिच्याकडे बघण्याचं सुद्धा बऱ्याच जणांनी वाईट दृष्टिकोनानं बघितलं तिच्याकडे म्हणतात. पण तरीसुद्धा त्या ताई कधी हे झाली नाही. म्हणजे तशा गोष्टींमध्ये ती कधी अडकली नाही किंवा तिनं आपला प्रपंच, आपलं जे आईंचा मार्ग वगैरे हे कधीही तिनं सोडला नाही. अगदी प्रामाणिक राहिली वडिलांशी कायम. का तर वडिलांचा पगार ना आईच्या पगाराच्या खूप कमी होता म्हणतात. खूप कमी होता. माझे वडील इतका रिस्पेक्ट करतात म्हणतात माझ्या आईचा. पण तुम्हाला सांगू म्हणतात, कधी आईनं हे वडिलांना आमच्या कधीही जाणवू दिलं नाही म्हणतात, की तिचा पगार त्यांच्यापेक्षा कुठेतरी जास्त आहे आणि ती घराची जबाबदारी कुठेतरी चांगल्या प्रकारे ती घेऊ ती ती जास्त प्रमाणात व्यवस्थित करते सगळं घराचं, असं तिनं कधीही जाणवू दिलं नाही. एक नर्स म्हणून काम करताना तिच्या भोवताली मी स्वतः बघितलेलं आहे म्हणतात. तिच्या भोवतालच्या ज्या नर्स होत्या वगैरे, त्यांचं वागणं आणि माझ्या आईचं वागणं आजही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच दवाखान्यांमध्ये मी बघते म्हणतात, की नर्स म्हणजे त्या खूप तशी परिस्थिती पण असते आजूबाजूला म्हणतात. पण आईचं बोलणं आईंच्या मार्गात असल्यामुळं आणि ती खूप खूप मनापासून आईंचं करत होती. कधी म्हणजे मी तुम्हाला सांगू म्हणतात, आईला म्हणजे या सणाला ते त्या सणाला आईंच्या मंदिरात मी गेलेलं बघितलेलं आहे. पण तिनं इतकं आर्ततेनं सेवा केलेली आहे प्रत्येक वेळेला घरी.
आणि ती या मार्गात जास्तीत जास्त येण्याचं कारण की तिनं मरण, यातना, त्याच्यानंतर रोग, त्याच्यानंतर आपण आजारी पडलं की नातेवाईकांकडून होणारी अवहेलना, नातेवाईकांकडून होणारा, नातेवाईकांना त्रास झाल्यावर होणारा अपमान, आजारी पेशंटचा, हे सगळं तिनं खूप जवळून बघितलेलं होतं म्हणतात. आणि नंतर प्रेत, मरण आल्यानंतर जे दवाखान्यातून प्रेत न्यायची, तर त्यावेळेला सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी असतात, की बऱ्याच काळानंतर मरण आलं किंवा त्रास त्रास झालेला असला नातेवाईकांना, तर कसे नातेवाईक बिहेवियर करतात, ह्या सगळ्या गोष्टी आईनं कुठेतरी बघितलेल्या होत्या म्हणतात. तर त्यामुळं ती खूप म्हणजे सगळ्या गोष्टींची तिला जाणीव झालेली होती, की अरे आई बोलतायत ते काय खरं म्हणजे खोटं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नश्वर आहेत. आणि त्यामुळं आणि ती मार्गात असल्यामुळं त्या गोष्टींमध्ये ती जास्त हे होत गेली म्हणतात. आपण ना ह्या गोष्टी म्हणजे मरण, आजारपण, म्हातारपण, ह्या गोष्टी आपण विसरतोय म्हणतात. ताई म्हणत होत्या. ह्या गोष्टी आपण विसरतोय. त्यामुळं ना आपण लवकर हे करतोय म्हणतात. लगेच आपण एखाद्या गोष्टीमध्ये अ, लगेच म्हणजे गुंततोय आणि आपण अध्यात्माकडून बाजूला होतोय. पण आईनं जवळून त्या गोष्टी बघितल्यामुळं आणि ती खूप चांगल्या रीतीनं आईंच्या जवळ गेल्यामुळं ती जास्तीत जास्त जवळ जात गेली आणि ह्या गोष्टींपासून ती म्हणजे सांसारिक जे सुख असतात वगैरे त्याच्यापासून ती लांब-लांब होत गेली म्हणतात अध्यात्मामुळं. आणि ती कायम म्हणायची, "माझ्यावर हा जो परिणाम झाला ना, तो नामस्मरणामुळे झालाय." ती आईंना इतकं मानायची कारण ना, ती म्हणते ताई म्हणत होत्या, "माझी आई नर्सिंगला ज्यावेळेला घातलेलं होतं तिच्या वडिलांनी, आई खूप भित्र्या स्वभावाची होती म्हणतात आणि ती नवीन-नवीन मार्गात आलेली होती म्हणतात आणि त्याच्यानंतरच लगेच तिचं लग्न झालं. पण ती नुकतीच मार्गात आलेली होती आणि तर नर्सिंगला तिला घातलं वगैरे. ते करत असताना ती बऱ्याच वेळेला तिचं असं झालेलं होतं, की ते सोडून द्यावं, अर्ध्यातनंच ते सोडून द्यावं, अशा ह्याच्यावरती ती होती. का तर तिला ते सहन होत नव्हतं. ते आ आ म्हणजे आता नर्सिंगचं काम कसं असतं माहिती आहे. तर ते सगळं बघणं तिला असह्य होत होतं. तर ते तिला जमत नव्हतं. पण जसजशी ती आईंच्या मार्गात आली, आईंचं करायला लागली, तर ती म्हणायची, की मी नामस्मरण जसजसं करायची तिथं काम करताना वगैरे ना, मी नामस्मरण करायची घाबरून म्हणतात. आई कायम सांगायची म्हणतात, की घाबरून मी नामस्मरण करायची आणि नामस्मरण जसजसं करेल, तसतसं त्या गोष्टींबद्दल मला तितकंसं काही वाटेना झालं. नंतर म्हणजे त्या गोष्टींमधून मी बोध घ्यायला लागले, की हे असं आहे. हे माणसाचं आयुष्य असं आहे आणि आपला खूप त्रास व्हायला लागला, की कुणी आपलं नाही आहे. हे सगळं यातनं बोध घ्यायला लागले. पण मला ते काही वाटेना. मला त्या गोष्टींची भीती वाटेना. आधी ती घाबरायची. प्रेतं वगैरे बघितली, मेलेली माणसं बघितली, की ती रात्रभर झोपायची नाही. सोडून द्यावं वगैरे. पण आई होत्या, आईंची उपासना होती, त्यामुळं ती खूप स्ट्राँग झाली आणि ती स्ट्राँग झाल्यामुळं तिचा खूप विश्वास आईंवर बसत गेला म्हणत होत्या ताई, की आईंशिवाय कुणी नाही आहे. खूप श्रद्धा तिची म्हणतात आणि नामस्मरण प्रचंड आईचं म्हणतात. प्रचंड नामस्मरण म्हणतात. का तर ती घाबरूनच इतकं नामस्मरण करायची आणि नंतर तिला ते नामस्मरण तिच्या अंगवळणी पडलं म्हणतात. ती जेवायची नाही बऱ्याच वेळेला म्हणतात. म्हणजे ते बघितलं सुरुवातीला, की जेवायची नाही, खूप रडायची, सोडायचं आहे वगैरे म्हणून. खरं तिचे बाबा पैसे भरलेले होते. बाबा स्ट्रिक्ट होते. त्यामुळं तिनं ते केलं आणि आईनी ते करवून जनसेवेचं पण तिच्याकडनं कार्य करून घेतलं आणि आम्हालासुद्धा खूप चांगल्या रीतीनं तिनं म्हणजे आमचं पालनपोषण माझ्या बाबांच्या पैशावर एवढं होणार नव्हतं.
मला सांगायचं नाही म्हणतात काय काम करत होते वगैरे. तर पण बाबांच्या ह्याच्यावरती होणार नव्हतं आणि तुम्हाला सांगू म्हणतात बाबांनीसुद्धा कधीही म्हणजे आईचा अपमान केला नाही कधी. तू माझ्यापेक्षा बऱ्याच वेळेला असं पण असतंय म्हणतात, की लेडीज जरा जास्त कमवती असेल, तरी पण ते पुरुषांना पण कुठेतरी ना खूप हे होतंय म्हणतात आणि ते कुठेतरी तिला कमी म्हणजे तू खूप कमवतेस म्हणून तू खूप जास्त हे करतेस वगैरे असं पण दाखवायला हे करतात म्हणतात. बऱ्याच वेळेला असं होतं. पण तसं बाबांनी पण माझ्या कधी केलं नाही. आईनं सुद्धा मी खूप कमवते म्हणून कधी बाबांवर असं म्हणजे हे केलं नाही. ते खूप चांगल्या रीतीनं दोघं राहिले म्हणतात आणि का तर आई होत्या मध्ये मध्ये म्हणतात. दोघांच्यामध्ये आई हा दुवा होत्या म्हणतात आणि आईंचे संस्कार कुठेतरी खूप चांगल्या रीतीनं आईवर रुजलेले होते आणि म्हणून कदाचित म्हणतात त्या दोघांनी आमचा चांगला सांभाळ केला. खूप चांगल्या पद्धतीनं आमचा सांभाळ केला म्हणतात. असं नाही की त्यांनी म्हणजे आम्हाला चांगलं म्हणजे फक्त शिक्षण दिलं, चांगला कपडा-लत्ता दिला, सगळं वेळेवर पुरवलं, असंच नाही फक्त म्हणतात. चांगले संस्कारसुद्धा दिले. पण फक्त ना आईंच्या मार्गात आम्हाला आईंचं हेच होतं म्हणतात, आदर होता, हे होतं. पण ना करू वाटायचं नाही म्हणतात. आईसारखी जी मागं लागायची ना, तर ते आम्हाला नाही करू वाटायचं. काय ही आमच्या पाठीमागं लागते वगैरे असं वाटायचं म्हणतात. पण ना 8 वर्षापूर्वी म्हणतात मी स्वतः ज्यावेळेला माझ्यावरती आजारपण आलं एक म्हणतात, आई खचली त्यावेळेला थोडे दिवस म्हणले त्या म्हणत होत्या. पण ती त्यातनं एकदम लगेच सावरली. आणि ही सगळी गुरूंची कृपा होती म्हणतात. मला ना असं वाटत नव्हतं म्हणतात, की खूप लहान वयात मला काहीतरी आजार होईल. असं कधीच वाटलं नव्हतं. आणि मी ना स्वतःच्या शरीराबाबतीत ना म्हणजे असं होतं म्हणतात आधीपासून खूप खायचं आणि लोळत पडायचं. खूप आळशी प्रवृत्ती होती म्हणतात माझी. आई नर्स म्हणून काम करत होती. त्यामुळं ना स्वतःच्या शरीराबाबतीत सुद्धा ती खूप अगदी व्यवस्थित हे करायची. माझा भाऊ पण म्हणतात. पण ना मी अशी होते की कधीही खायचं, काहीही खायचं, कसंही करायचं, अशी मी होते म्हणतात. त्यामुळं खूप लवकर एक आजार झाला म्हणतात आणि मी त्यावेळेला खूप घाबरले म्हणतात. खूप, खूप घाबरले. त्यांनी काही सांगितलं नाही काय ते आणि मी पण नाही विचारलं. तर त्या म्हणल्या, आई पण एकदम कोलमडल्यासारखी झाली त्यावेळेला म्हणतात. पण ना तुम्हाला सांगू 8 दिवसाच्या आत आई एकदम स्ट्राँग बनलेली मला वाटायला लागली. आई ना तिनं मला इतकं त्यावेळेला त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी, त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी इतकी मला तिनं मदत केली, इतकी मदत केली म्हणतात. आपण आजारापेक्षा जास्त त्याच्या भीतीनंच जास्त माणूस खंगतोय. आईनीही एका ठिकाणी हे म्हटलंय, ताई पण तेच बोलल्या, की आजाराच्या होणाऱ्या त्रासापेक्षा आजाराच्या भीतीनं माणूस जास्त खंगतोय. तर त्या त्या तेच म्हटल्या आणि आई नर्स म्हणून काम करत होती, तर ते काय दवाखान्याचं वगैरे काही प्रॉब्लेम नव्हता म्हणतात. सगळं ट्रीटमेंट वगैरे सगळं चांगलं मला मिळणारच होतं. पण घाबरले होते आईसुद्धा आणि मीसुद्धा खूप घाबरले आणि त्या काळात मी आईंच्या मार्गात आले म्हणतात. ज्यावेळेला आपल्या शरीरावर काहीतरी यायला सुरुवात होते ना, तर त्यावेळेला आणि आईला ह्या गोष्टीची खूप काळजी असायची. मुलीची जात आहे ही, म्हणजे ते कदाचित म्हणजे आईची ती काळजी दूर करण्यासाठी आईंनी मला हे संकट आणलं असावं कदाचित म्हणतात त्या. त्यावेळेला मला शरीराचं पण महत्त्व कळावं. आई जे इतके वर्ष मला सांगत होती, त्या उपासनेचं महत्त्व कळावं म्हणून आईंनी कदाचित हा प्रसंग की हा प्रसंग आणल्याशिवाय माझ्या भक्ताची म्हणजे जी भक्ताची जी काळजी आहे ती दूर होणार नाही. हा प्रसंग हिच्यावर आणल्याशिवाय. का तर आई सारखी मला बोलायची म्हणतात, सारखी तिला काळजी असायची, "अगं तू पोरीची जात आहेस,
किती त्या शरीराचं म्हणजे जरा पण तुला नाही काय वाटत की कशीही तू करतेस, कधीही खातेस, कधीही उठतेस, कधीही झोपतेस, कधीही काही म्हणजे फास्ट फूड खाणं त्याला तर मर्यादाच नव्हती म्हणतात माझ्या खाण्याला. काही खायचं, कधीही खायचं. तर ह्या आईला जी काळजी होती ना, ती दूर करण्यासाठी आईनी तो प्रसंग आणलेला होता, असं म्हणत होत्या ताई. जवळ-जवळ माझी 1 वर्षभर ट्रीटमेंट चालू होती म्हणतात. त्यामध्ये मला वेदना कळाल्या, त्यामध्ये मला शरीराची किंमत कळाली आणि त्याच काळात मला गुरुसुद्धा कळाले म्हणतात. का आई इतके वर्ष माझ्या पाठीमागं लागत होती? का आई मला इतके वर्ष उपासनेचं महत्त्व सांगत होती. उपासना म्हणजे काय आहे? अ, श क्षणिक आहे हे, क्षणभंगूर आहे आपलं आयुष्य. कधी काय होईल माहीत नाही. मग त्याच्या आधी थोडं तरी आपण करून ह्या जगात काहीतरी थोडंसं अध्यात्म करून स्वतःचा थोडा उद्धार करण्यासाठी थोडंसं देवाचं नाव घेतलं पाहिजे. हे जे आई त्यावेळेला सांगायची त्या गोष्टींची त्यावेळेला मला प्रचिती आली म्हणतात. आणि मी खूप घाबरत होते म्हणतात, पण आईनं खूप त्यावेळेला हे केलं आणि त्या काळात मला म्हणतात चरित्र वाचन, बोधामृत वाचन, त्या काळात मी बालोपासना, नामस्मरण 5 माळे जप हे सगळं त्या काळात एवढं मी सुरू केलेलं होतं म्हणतात. आणि खूप त्रास झाला, खूप वेदना झाल्या, खूप वाईट सिच्युएशन, मी खूप रडायची म्हणतात. पण आई 8च दिवस पहिले परत ती रडलेली मी कधी बघितलं नाही म्हणतात. एवढी म्हणजे ही जी मानसिक ताकद जी असते म्हणतात, ती गुरूंची कृपा असते. आणि त्याच्यानंतर मग म्हणतात मी खूप चांगल्या रीतीनं 1 वर्षभरात नंतर त्यातनं थोडीशी मी चांगली झाले, व्यवस्थित झाले. मग नंतर म्हणतात कव्हर झाले 2 अडीच वर्षांनंतर व्यवस्थित कव्हर झाले वगैरे. आणि मग मी शरीरावर पण लक्ष द्यायला सुरुवात केली. आईंच्या मार्गात पण चांगल्या रीतीनं आले. खूप चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात आणि खूप कमी वय होतं म्हणतात. ग्रॅज्युएशन अजून कंप्लीट व्हायचं होतं वगैरे सगळं. 2-3 वर्ष गेली, ग्रॅज्युएशन पण राहिलं, सगळंच राहिलं म्हणतात. आणि मग तिथून परत फेरसे ॲडमिशन घेऊन मग मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं म्हणतात. आणि त्या काळात म्हणतात खूप उपासना केली. म्हणजे ती उपासना मला सांगायची नाही म्हणतात. पण आईनी खूप उपासना करवून घेतली त्या काळात म्हणतात. मला आश्चर्य वाटायचं कधी-कधी म्हणतात, की गुरु असे पण म्हणजे काहीतरी गोष्टी घडवून आणतात, की तुला सरळ मार्गी यायचं नाही आहे ना मार्गामध्ये किंवा तुला इतके वर्ष जी म्हणजे माझ्या आईची काळजी होती आईंना किंवा माझ्या आईचं तळमळीचं जे सांगणं आहे, त्या माझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं आणि माझ्या भक्ताचं एखादं तळमळीचं सांगणं तुझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे, तर तुला अशी शिक्षा मिळाल्याशिवाय तू येणार नाहीस मार्गात, असं आईंना वाटत होतं की काय, असं त्या म्हणत होत्या. आणि म्हणून कदाचित मला तो त्रास पण सहन करावा लागला आणि मी शरीराच्या बाबतीत पण अगदी म्हणजे आता खूप मी खाताना ना हे करताना खूप विचार करते, रोज एक्सरसाइज करतेच. हे जे आहे ना, आईला खूप वर्षापासून पाहिजे होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आईला पाहिजे होतं ती उपासना. आई नंतर इतकी आनंदी व्हायला लागली म्हणतात, की माझी उपासना. भाऊ पण मार्गात भाऊ माझ्या आधीच थोडं-थोडं करायला लागलेला होता म्हणतात. पण मी काहीच नाही. आणि मग ग्रॅज्युएशन चांगल्या रीतीनं कंप्लीट झालं. खूप खूप चांगल्या रीतीनं ग्रॅज्युएशन मी बी-कॉम केलं म्हणतात. खूप चांगल्या रीतीनं कंप्लीट केलं म्हणतात. मार्क्स वगैरे आईंच्या कृपेनं खूप चांगले आले म्हणतात. त्याच्यानंतर मी प्रायव्हेट ह्याच्यामध्ये थोडं जॉब केला, थोडं 1 वर्ष, 1.5 वर्ष. त्याच्यानंतर आईला काळजी वाटायला लागली लग्नासाठी वगैरे. तर तुम्हाला सांगू म्हणतात सगळी काळजी आईंना होती म्हणतात. आईच्याच ओळखीच्या एक नर्स होत्या म्हणतात. त्यांनीच मला स्थळ काढलं
आणि ते स्थळ जे आलेलं होतं म्हणतात ते म्हणजे कुठून कुठून मार्ग तिथंच येऊन हे होतात म्हणतात. ते स्थळ ज्यांनी काढलेलं होतं म्हणजे ज्या नर्स होत्या ज्यांनी ते स्थळ काढलेलं होतं, त्यांचे जे रिलेटिव्हज होते म्हणजे त्यांच्या रिलेटिव्हजकडून तिनं ते स्थळ काढलेलं होतं. ते रिलेटिव्हज आईंच्या मार्गातले होते म्हणतात. ते नर्स ज्या होत्या त्यांचे रिलेटिव्हज आईंच्या मार्गातले होते म्हणतात. म्हणजे मेन स्थळ आईंच्या मार्गातल्या व्यक्तीकडूनच ते आमच्यापर्यंत आलेलं होतं म्हणतात. आईला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला म्हणतात आणि चांगल्या रीतीनं माझं लग्न झालं. माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे म्हणतात. कसलं तरी ते बोलल्या मला ते एवढं नाही लक्षात आलं आता राहिलं ते. तर ते बिझनेसमॅन आहेत म्हणतात आणि सगळं घरचं सगळं व्यवस्थित वगैरे आणि आईंच्या कृपेनं लग्न व्यवस्थित पार पडलं. भावाचं शिक्षण व्यवस्थित झालं आहे. त्याचा पण जॉब वगैरे सगळं व्यवस्थित झालं आहे. फक्त आता त्याचं लग्न राहिलेलं आहे. आईनं खूप सगळं चांगल्या रीतीनं आम्हाला म्हणजे जीवन पण दिलं आणि संस्कार पण दिले. जीवन खूप चांगलं दिलं. एक-एक वेळेला असं असतं खूप चांगलं जीवन दिलं तरीसुद्धा म्हणजे सुखसोयी सगळ्या जरी दिल्या तरी मुलं बिघडतात. पण आईनं सुखसोयी पण दिल्या, पण आम्हाला चांगले संस्कार पण दिले आणि आई-वडिलांनी दोघांनीही म्हणत होत्या आणि कदाचित त्यामुळं म्हणजे हे सगळं आईंच्या कृपेमुळं होतं म्हणतात आणि कदाचित त्या सगळ्यामुळं मी आज सुखात आहे, माझा प्रपंच सुखात आहे म्हणतात आणि माझ्या भावाचंही सगळं खूप व्यवस्थित शिक्षण, व्यवस्थित जॉब वगैरे सगळं आईंच्या कृपेनं सगळं व्यवस्थित झालेलं आहे म्हणतात. त्यामुळं ना उपासना आपण जी आई-वडील जे लहानपणापासून मुलांना उपासनेत आणतात किंवा आणण्यासाठी धडपड करतात, ते खरंच अगदी योग्य आहे त्या म्हणत होत्या. आईनं खूप धडपड केली पण ते मी समजून घेतलं नाही त्यामुळं मला ती शिक्षा मिळाली म्हणतात. पण लवकरात लवकर मुलांना अध्यात्मामध्ये आपल्या आईच्या मार्गामध्ये आणा आणि लवकरात लवकर त्यांचा चांगला उद्धार होईल. नाहीतर माझ्यासारखं खूप काहीतरी त्रास झाल्याशिवाय मग मुलं मार्गात येत नाहीत ताई म्हणत होत्या. तर लवकरात लवकर सगळ्यांच्या मुलांना मार्गात आणा आणि सगळ्यांनी यावं मार्गात अशी मी आईंना प्रार्थना करते म्हणतात. लवकरात लवकर सगळे मार्गात यावेत. का तर असं जे मी भोगलं ते परत कधी कुणाच्या वाट्याला येऊ नये असं ताई म्हणत होत्या. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.